नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती बघणार आहोत. तर आता गुढीपाडवा म्हणजे मांगल्याचे प्रतीक आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण असा मुहूर्त आहे. आणि या शुभ मुहूर्तावर गुढीपाडव्याला नवीन वस्तू खरेदी करून आपल्या धनसंचयनमध्ये भर पाडण्याची आपली जुनी परंपरा आहे. पण आजच्या काळामध्ये सोन्या चांदीचे भाव एवढे वाढले आहेत की सोने खरेदी करणं शक्य होत नाही. पण आनंदासाठी सोनंच कशाला हवं? काही गोष्टी अशाही असतात ज्या सोन्यापेक्षाही मूल्यवान असतात आणि ज्याची किंमत आपण पैशामध्ये कधीच करू शकत नाही. तर यंदा गुढीपाडवा 19 मार्च 2026 गुरुवार रोजी आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक अतिशय शुभ आणि मंगल मुहूर्त आहे. तर या दिवशी केवळ सोन्याच्या मागे न धावता आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी देणाऱ्या अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण खरेदी करू शकतो. आणि खरं तर सोन्याहून सुद्धा मूल्यवान अशा कोणत्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणतील, हेच आपण या व्हिडिओमध्ये आजच्या पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता सर्वप्रथम या गुढीपाडव्याला कोणी सोनं घेणार असेल, तर कोणी गाडी घेणार असेल, कोणी घराची बुकिंग करणार असेल. प्रत्येकजण यथाशक्ती काही ना काही आपण वस्तू घेत असतो. पण तुम्हाला माहीत आहे, सोन्याचे भाव इतके वाढले आहे की आपण सोने खरेदी करू शकत नाही. खरं तर गुंजभर सोनं घ्यायचं असतं. जेव्हा 3.5 मुहूर्त असतो किंवा पुष्य नक्षत्र असतो, या शुभ मुहूर्तावर जेव्हा तुम्ही सोने खरेदी करता त्यावेळेस बघा, ते विकायची किंवा मोडायची वेळ अशी येत नाही असं म्हटलं जातं. खरं तर आजकाल सोन्याचा भाव इतका असा वाढला आहे की बघा, सर्वसामान्य माणसाच्या खिशाला त्या गोष्टी परवडणाऱ्या नाही आहे. पण हो, घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून हा शुभ मुहूर्तावर नक्कीच काही वस्तू खरेदी करू शकता तुम्ही. सर्वप्रथम घरात धनधान्य समृद्धीकारक जो तोडगा तुम्हाला असतो सांगितलेला स्वामींच्या केंद्रानुसार, तर तो नक्कीच तुम्हाला आवर्जून आणायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी. आणि जरी आदल्या दिवशी आणलं तरी चालणार आहे, तसं काही नाही, तुम्ही कधीही आणू शकता. गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची पूजा करू शकता किंवा ज्या काही वस्तू सांगितल्या आहे तर या वस्तू तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करू शकता किंवा आदल्या दिवशी खरेदी करू शकता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची पूजा करू शकता. पण शक्यतो आपण सगळेजण गुढीपाडव्याच्या दिवशी वस्तू खरेदी करत असतो, कारण या दिवशी कुठलाही शुभ मुहूर्त पाहण्याची खरंच आवश्यकता नसते, कारण हा संपूर्ण दिवस हा शुभ मानला जातो. अगदी सामान्य माणूस देखील या वस्तू खरेदी करू शकतो. त्याचबरोबर त्याचा आपण पैशामध्ये सुद्धा मोलभाव करण्यापेक्षा त्याचं महत्त्व काय आहे हे, किंवा त्या सोन्यापेक्षाही मूल्यवान अशा काय आहेत वस्तू ते आपण समजून घेणार आहोत. ते खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, पहिली महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे, जसं काही घरामध्ये अतिशय सुंदर पद्धत असते, दसरा आला, दिवाळी आली, गुढीपाडवा आला, तर या दिवशी देवांना वस्त्र घेतली जातात. सुरुवात खरेदीची देवाच्या वस्त्रांपासून करायची असते खरं म्हणजे. तर तुम्ही देवांना वस्त्र घेऊ शकता. अगदी बाळकृष्णाला घ्या, गणपती बाप्पांना घ्या, स्वामी महाराजांना घ्या. तुमच्या घरात जे देव आहेत, तुम्ही ज्या देवाला देवघरामध्ये मांडले आहे त्यांच्यासाठी छानपैकी एक तुम्ही नवीन वस्त्र खरेदी करू शकता. देवाचे आसन असतं ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. आणि आता गुढीपाडवा आहे तर गुढीलासुद्धा तुम्ही साडी घेऊ शकता. तर बऱ्याच घरामध्ये बघा, देवघरसुद्धा खरेदी केलं जातं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही देवघर खरेदी करू शकता. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही बघा, तुमचे देवाचे टाकसुद्धा बनवू शकता. म्हणजे आधी 3-4 दिवस ते टाक बनवायला टाकायचे आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला आपल्या घरामध्ये टाक येणार आहे, जे आपले मूळ टाक आहे, आपली कुलदेव आहे, आपली कुलदेवी आहे, तर ते आपल्या घरात येणार आहे. याच्यासारखा बघा मोठा आनंद आणि सगळ्यात परम आनंद असतो हा. म्हणून तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या घरातले टाकसुद्धा तुम्ही बनवायला टाकू शकता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही ते आणून त्याची पूजा करू शकता. आता यानंतरची पुढची वस्तू म्हणजे, आता देवघरापासूनच सुरुवात केली आहे तर देवघरासाठीच देवांसाठी धातूची वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. अगदी कुठलं पण, सोनं चांदी याच्या व्यतिरिक्त तुम्ही तांब्याचा कलशसुद्धा खरेदी करू शकता देवासाठी. आता अतिशय छान प्रकारचे बघा बाजारामध्ये ताट आलेले आहेत, ज्याच्यावर तुम्ही देवांचा अभिषेक घालू शकता किंवा देवांच्या आरतीसाठी किंवा तुम्ही कुठलेही देवे खरेदी करू शकता. तुमच्याकडे ज्या वस्तू देवघरामध्ये नाहीत त्या तुम्ही खरेदी करायच्या आहेत. घरात जर आपल्या गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही खरेदी करू शकता. किंवा जर तुम्हाला गजलक्ष्मी, अष्टलक्ष्मीपैकी एक गजलक्ष्मी असते, ती तुम्ही खरेदी करू शकता. ज्यांना श्रीयंत्र खरेदी करायची असेल त्यांनी खरेदी करू शकता श्रीयंत्र. आणि या दिवशी आपण कुबेराची मूर्तीसुद्धा खरेदी करू शकतो. पण तुम्हाला बघा, माहीत आहे का, कुबेराची मूर्ती ही देवघरामध्ये ठेवत नाही.
आणि कुबेर यंत्राला देवघरामध्ये स्थान आहे. कुबेराची मूर्ती ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची असते आणि कुबेराची मूर्ती देवघरामध्ये ठेवायची नाही. जर तुमच्याकडे असेल तर ती काढा आणि तुम्ही ती तिजोरीमध्ये ठेवू शकता. त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेची जर तुम्ही तुमच्या घरामध्ये मूर्ती नसेल तर ती सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. अन्नपूर्णा माता ही नेहमी तांदळामध्ये ठेवायची असते. मग त्याच्यासाठी तुम्ही एक छोटीशी वाटीसुद्धा खरेदी करू शकता. आणि तसेच अगदी कुलदेवीचा फोटो किंवा भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा किंवा स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती, तसेच तुमचे जे देव आहे ते सुद्धा तुम्ही काही खरेदी करू शकता आणि याची तुम्ही विधिवत पूजा करू शकता. अतिशय महत्त्वाच्या या वस्तू आहेत ज्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. आता मला एक सांगायचं आहे बघा, देवघरामध्ये प्रचंड गर्दी करण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला एवढा वेळ आहे का? तुम्ही पूजा करणार आहात का? नाही तर ते यंत्र घेऊन धुळीत ठेवण्यापेक्षा काही अर्थ नाही. हे प्रथम लक्षात घ्या. आपण श्रीयंत्र आणतो पण त्याच्यावरसुद्धा आपला अभिषेक, कुंकुमार्चन होणं सुद्धा हे महत्त्वाचं असतं. तर श्रीयंत्र असू द्या, कुबेर यंत्र असू द्या, तर त्याच्यासुद्धा आपल्याकडनं सेवा घडली पाहिजे. त्यावेळेसच आपण ते घरात आणावं. उगाच आणून ठेवण्यात काही अर्थ नाही. आता यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे याच दिवशी तुम्हाला गुढीपाडवा आहे तर बघा, तुम्हाला कोणत्या देवी देवतांचा ग्रंथ घ्यायचा असेल, अगदी कुठलेही, तर तुम्ही तो घेऊ शकता. इच्छा असेल तुमची तर नक्की तुम्ही घ्या. म्हणजे तुमच्याकडे जो ग्रंथ नसेल, समजा स्वामींचा, दत्तगुरूंचा किंवा नवनाथांचा किंवा भगवद्गीता, तर बघा ज्यावेळेस तुम्ही भगवद्गीता जर समजा घेतली गुढीपाडव्याला, तर त्याहून बघा सोन्याहून पिवळं, त्यामुळे तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत हे पर्याय आहेत तर ते तुम्हाला अंमलात तुम्ही आणू शकता. तर तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला ज्या देवीदेवतांचा ग्रंथ घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकता. अतिशय हे महत्त्वाचं आहे. यानंतर बघा, या दिवशी तुम्ही तूपसुद्धा खरेदी करू शकता, कारण की तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तर तुम्ही या दिवशी तूप खरेदी करू शकता. या तुपाची वात देवघरासमोर लावावी. भीमसेनी कापूरसुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला माहीत आहे का, भीमसेनी कापूर आणि लवंग जेव्हा तुम्ही तुमच्या घरात जाळत असता तेव्हा वैज्ञानिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर प्रचंड फायदे तुम्हाला होत असतात. त्यामुळे या गोष्टी तुम्ही या दिवशी, शुभ दिवशी आवर्जून खरेदी करून ठेवा. लक्षात घ्या. आता चैत्र नवरात्रीमध्ये जर खरंच खूप गरज पडणार आहे आपल्याला, कारण आवर्जून लवंगाची खरेदी करावी. त्याच्याबरोबर कवड्या तुम्ही 7 किंवा 9 अशा खरेदी करू शकता. पांढऱ्या करा किंवा पिवळ्या करा. तसेच गोमती चक्र खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे हळदी, कुंकू, चंदन या गोष्टी देखील आपण खरेदी करू शकतो, कारण याचा देखील आपण वापर प्रत्येक पूजेमध्ये करतच असतो. अजून एक या दिवशी म्हणजे अत्तर खरेदी करणं हे महत्त्वाचं आहे. कुठल्याही प्रकारचे कुठल्याही दुकानातून, लोकल शॉपमध्ये अत्तर हे मिळतं आणि या दिवशी अत्तर खरेदी करावं. आणि तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला ते अत्तर थोडंसं लावणे, कारण अगदी मूर्ती, फोटो काही पण असेल, माता लक्ष्मीला अत्तरसुद्धा अतिशय प्रिय आहे. आता यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू नाहीतर पदार्थ आहे. अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही नवीन गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी अशा धान्याचा साठा करू शकता, कारण की हे अन्न संपन्नतेचं आणि लक्ष्मीकृपेचं प्रतीक मानलं जातं. घरामध्ये गुढीपाडव्याला जर आपण नवीन धान्य आणलं तर वर्षभर धनधान्याची कमतरता राहत नाही. आता भले तुमच्याकडे हे धान्य उपलब्ध असेल तरी पण एक गुढीपाडव्याचं महत्त्व आहे, म्हणून अगदी थोडंसं धान्य तुम्ही या दिवशी नक्की आणा. यामुळे अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी ते आणायचं असतं. आणि त्याच्यासोबत साखर आणि गूळ आणल्यामुळे देखील घरामध्ये गोडवा आणि स्नेह वाढत असतो. त्याच्याबरोबर बघा, आता मी तुम्हाला हे धनधान्याचं सांगितलं. ज्या पद्धतीने तुम्ही धनतेरसच्या दिवशी धने, गूळ म्हणजे काय, तर धन म्हणजे पैसा. तर या दिवशी काही नाही शक्य झालं तुम्हाला तर असं नाही की सोनं, चांदी, हिरे, मोती खरेदीच करा. या दिवशी काही शक्य नाही झालं ना तरी 10 रुपयाचे धने आवर्जून विकत आणा, गूळ आणा, त्याची पूजा करा. ज्या पद्धतीने आपण धनतेरसच्या दिवशी करतो त्या पद्धतीने तुम्हाला त्याची पूजा करा. गूळ आणि धने आपण देवघरामध्ये दिवसभर पूजेला म्हणून ठेवले तर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आपण ते खाऊ शकतो. थोडे गूळ आणि धने सर्वजण प्रसाद म्हणून खाऊ शकता. यानंतर देखील तुम्ही स्वतः यूज करू शकता. धने गुळाबरोबरच मीठ, लक्ष्मीपूजनाला मिठाचा मान आहे. मीठ अगदी कुठलंही असू द्या तर मीठ तुम्हाला घरामध्ये आणायचं आहे, कारण मिठाचा वापर केला जातो. आणि मीठसुद्धा तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता. घरातली दरिद्री काढण्यासाठी, घरातली अलक्ष्मी काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची शिराई, ज्याला आपण काही झाडू असं म्हणतो, तर तुम्ही त्या आवर्जून तुम्हाला खरेदी करायचं आहे. आणि तसेच जर बघा तुमचं उंबरठा खराब झाला असेल तर तुम्ही त्या दिवशी बदलू शकता. तुमच्या घराला तोरण लावू शकता. खरं तर आपण रोज
झेंडूच्या फुलांचे अशोकाचे तोरण लावू शकत नाही, म्हणून अगदी कवड्यांचं तोरण कुठल्याही दुकानात कुठल्याही शॉपमधून तुम्हाला कवड्यांचं तोरण मिळालं तरी आणावं, छानपैकी लावावं. बघा, या गोष्टी करून खूप आनंद मिळतो. यानंतरची पुढची वस्तू म्हणजे नवीन झाड. त्यामध्ये एक तर तुळशीचं रोप, बेलाचं रोप किंवा एखाद्या फुलझाडाचे रोप आपण जरूर आणावं, आपल्या घरी जरूर लावावं. तुम्ही जर तुळशीचं रोप या दिवशी लावणार असाल किंवा बेलाचे रोप लावणार असाल तर त्याची पूजा अवश्य करावी. आणि बघा, आपण या दिवशी आहे ना नक्की वही आणि पेन देखील खरेदी करू शकतो, म्हणजे हिशोबासाठी. आणि नंतर आपण हळदी कुंकू लावून स्वस्तिक वगैरे काढून पूजा करून ती वही नंतर आपण वापर करू शकतो त्या वहीचा. त्याच पद्धतीने नवीन संवत्सर किंवा नवीन वर्ष हे सुरू होते. समजा तुम्हाला काही लिहायची जरी आवड असेल ना तरी त्यासाठी म्हणून तुम्ही सुद्धा वही वापरू शकता. तसेच आपल्या कुलदेवीचं नामस्मरणासाठी किंवा आपल्या स्वामींच्या नामस्मरणासाठी देखील तुम्ही वही पेन या दिवशी आवश्यक खरेदी करू शकता. तर आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, लक्ष द्या, या गोष्टी करून तुम्ही करोडपती होणार आहे असं नाही. पण कोणीतरी गाडी घेतली, कोणीतरी घर घेतलं तर मनात कुठेतरी वाटतं, हो त्यांच्यापेक्षा या गोष्टी जर मी खरेदी केल्या तर मला किती आनंद मिळेल. आणि या गोष्टी सगळ्या सकारात्मकता प्रदान करणाऱ्या आहेत. आणि एका गृहिणीला बघा हेच हवं असतं की माझ्या घरातले लोक, माझं घर हे शांततेचं राहिलं तर माझं घर कसं आनंदी राहील, याच्यासाठी प्रत्येक महिला ही प्रयत्नशील असते. म्हणून या ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता. तर बघा, आता आपण गुढीपाडव्याच्या दिवशी काय खरेदी करू नये आपण हे देखील थोडक्यात जाणून घेऊया. तर सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला प्लॅस्टिकच्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाही आहेत. त्याचबरोबर काचेची भांडीसुद्धा खरेदी करायची नाही आहे. शुभ दिवशी या वस्तू खरेदी करू नये. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी चाकू, कात्री, सुई यासारख्या टोकदार वस्तू, धारदार वस्तूसुद्धा खरेदी करायच्या नाही आहेत. दुसरं, त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी भलेही कोणतीही वस्तू खरेदी करायची झाली नाही, परंतु पाडव्याच्या दिवशी आपण नवीन कपडे खरेदी करतो तर त्यामध्ये आपण काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करायची नाही. भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही पाडव्याच्या अगोदर तुम्ही खरेदी करू शकता किंवा नंतर खरेदी करू शकता. मात्र तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाची वस्तू खरेदी करायची नाही आहे. ही चूक अजिबात करू नका. बघा, एक चांगला सणवार आहे, लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे. काळा रंग खरेदी करणं म्हणजे थोडक्यात निषेध या अर्थाने आपण त्याला म्हणतो आणि त्यामुळे काळा रंग हा खरेदी करू नका. तर बघा, या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही या वस्तू नक्की खरेदी करून आणू शकता आणि या वस्तू तुम्ही खरेदी केल्यामुळे तुमच्या धनसंचयामध्ये वाढ होईल आणि या वस्तूंच्या रूपाने लक्ष्मी मातेचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल आणि तुम्ही म्हणजे तुमच्या आर्थिकदृष्ट्या प्रगतीसुद्धा होईल. तर आता तुम्हाला समजलं असेल. तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.